सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळी सर्व काही कामं वगैरे आवरले होते आणि 10:30च्या आरतीला केंद्रात गेले होते. त्याच्यानंतर संध्याकाळची सुद्धा छान अशी देवपूजा झाली आणि नंतर मला आज जेवणामध्ये मटकी भात बनवायचा होता. खिचडी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल किंवा काही नसेल स्वयंपाकाला, तर हा मटकी भात तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा, खूप छान लागतो. तर सकाळपासून मटकी मी भिजत टाकलेली होती. नंतर सोयाबीन जे होते ते 15 ते 20 मिनटं छान भिजवून घेतले. बारीक असा लांबचा कांदा चिरून घेतला. नंतर तेल वगैरे घेतलं, जिरं मोहरीची फोडणी दिली. नंतर अद्रक लसूणची पेस्टसुद्धा त्याच्यामध्ये टाकली, अर्धं टोमॅटो टाकलं, नंतर कांदा आणि सोया चंक्स टाकून दिले. त्याच्यानंतर मीठ वगैरे टाकलं आणि छान असा कांदा होऊ दिला. त्याच्यानंतर जे काही आपले मसाले असतात, गरम मसाला, खिचडी मसाला, धने जिरं पूड, हिंग टाकला थोडासा आणि नंतर हळदी पावडर, मिरची पावडर हे सगळं काही छान असं टाकून घेतलं. व्यवस्थित तेलात होऊ दिलं. त्याच्यानंतर मटकी आधी टाकून घेतली. नंतर लगेचच हे भिजत ठेवलेले तांदूळ होते ते सुद्धा टाकले. तर बासमती राईस मी वापरत असते, सो तोसुद्धा टाकून घेतला आणि त्याच्यानंतर छान असं हलवून घेतलं. नंतर 2 वाट्या पाणी टाकून घेतलं, जे काही माप आपलं की असतं भाताचं किंवा खिचडीचं त्याच्यानुसार पाणी वगैरे टाकून घेतलं. त्याच्यानंतर हिरवीगार अशी कोथिंबीर गार्निश केली आणि नंतर कुकर लावलं. कुकरच्या छान अशा 2 ते 3 शिट्ट्या झाल्या आणि खूप छान असा मटकी भात आमचा तयार झाला होता. त्यानंतर जेवण करून